ढानकी वार्ता ढानकी व बंदी भागातील इत्यंभूत बातम्या। उमरखेड तालुक्यात सूतगिरणीची स्थापना करणार महेंद्र मानकर, जिल्हाध्यक्ष रिपाई आठवले गट यांची पत्रकार परिषदेत माहिती। उमरखेड तालुक्यात कापसावर प्रक्रिया करणारा उद्योग सूतगिरणीच्या माध्यमातून उभारणार असून सूतगिरणीची स्थापना करणार असल्याची माहिती, तसेच त्यासाठी बँकेत खाते उघडण्याची सुद्धा परवानगी मिळाली असल्याची माहिती रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी दिनांक 6 सप्टेंबर रोजी स्थानिक नगर परिषद गार्डन येथील सभागृहात पत्रकार परिषदेत दिली। या प्रकल्पामुळे तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार, तसेच विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिली। यवतमाळ जिल्हा देश पातळीवर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। कापसाच्या रूपात पांढरे सोने पिकवणाऱ्या या जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून विदारक स्वरूपाची ओळख सुद्धा आहे। महाराष्ट्र राज्यात विदर्भ प्रदेशात सर्वात जास्त कापूस उत्पादन होते आणि विदर्भात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त कापसाचे उत्पादन होते। उमरखेड येथे होऊ घातलेल्या सूतगिरणीमुळे या विभागातील नागरिक आनंदित आहेत। ब्युरो रिपोर्ट, ढानकी वार्ता न्यूज।